वन शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडवली आयोजित वरुण इम्प्रा ट्रॉफी तर महाराजा रॉयल रिसॉर्टचे आमचे ओनर तुकारामजी म्हात्रे साहेब त्यांच्या पुतण्याच्या नावानं ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. वरुणजी म्हात्रे साहेब यांच्या नावानं स्पर्धा मैदानावरती रंगते आणि आता सेमीफायनल नंबर 1ला सुरुवात होती आहे. टॉस जिंकत असताना राज क्रीडामंडळ कुळगाव टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. 3 ओव्हरची मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅकवरती सुदर्शन जाधव सलामी जोडी दाखल झाली आहे. या मॅचमध्ये अनिल पादरीच्या साथीनं विनायक गोरे. ₹30,000 धनराशी असणारी स्पर्धा, परंतु लाख मुलाचं आयोजन जरूर पाहायला मिळेल. मैदानाच्या चौफेर बाजूला हे क्रीडांगण खरं तर सजवण्यात आलं आहे, कारण जेव्हा जेव्हा वरुणजी म्हात्रे साहेब यांच्या नावानं स्पर्धा रंगती आहे. नवीन वडोलीकरांचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. 7 जणी टॉप क्लास आयोजन आणि त्यातल्या त्यात मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात, गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल गतीमध्ये मिश्रण होतं असं वाटलं विनायकला की बॉल निघेल, इथे मात्र व्हाईट बॉल येईल, परंतु पुन्हा एकदा डॉट. 3 ओव्हरची मॅच, पहिला डॉट आला. या मॅचमध्ये राऊंड द विकेटनं दाखल होते सुदर्शन. फुलटॉस, बॉलर बॅकड्रॉप करण्याचा प्रयत्न होता. सिंगल मेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे, कारण प्रचंड वेगानं अभि पोचलेत बॉलवरती, त्यामुळे सिंगलच मिळेल. आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 1 या आकड्यावरती आपल्याला पार मिळते. 2 बॉलचा खेळ संपलाय, धावफलक 1 या आकड्यावरती. अनिल पादीर दाखल झाला या मॅचमध्ये. आदिवासी बांधवांचा संघ खेळतोय मैदानावरती गावदेवी पिंपरोलीवाडी. इथे देखील पाठलाग केला होता, बॉलचा फॉलो केला होता, परंतु नाही जमलं, कारण लाईन थोडीशी खराब, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता चेंडू, त्यामुळे येथे घोषित करतायत व्हाईट बॉलचा इशारा पंचाचा जरूर आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता स्कोरवरती पुढे सरकत असताना दोन्ही आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. राऊंड द विकेट. यावेळेला देखील ड्राईव्ह करत असताना बिडॉनचा खेळाडू डीपमध्ये, लॉंगॉनचा खेळाडू पुढे सरकला. प्रतीक जाधव पोहोचलेत बॉलवरती, सिंगल आहेत मिळेल. सुदर्शन या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतोय, खरं तर असं वाटलं होतं पुन्हा एकदा कुळगाव टीम बॅटिंगच करेल, परंतु त्यांनी सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करू. आणि काय फिल्डिंग आणि काय बॉलिंग होती आहे. राऊंड द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, फटका पोचला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पोहोचेल बॉलवरती. 2 धावा एक पडण्याचा प्रयत्न होतो आणि आता कदाचित तिसरीचा प्रयत्न करतील, यात तीळ मात्र शंका नाही आहे, परंतु नकार दिला आहे. 2च धाबा ते बीत आहेत. धावफलक 2च्या साथीने आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले आतापर्यंत 5 आकड्यावरती. टीमची टोटल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच आहे आणि 3 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण पाहतोय संत सुरुवात टीम पिंपलोलीवाडीची या मॅचमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. विनायक गोरे त्याला शांत ठेवण्याचं काम केलं, तर दुसऱ्या बाजूला अनिल पादीर. फुलटॉस, अंपायर सिग्नल, नो बॉल. यष्टीरक्षकाचं मी कौतुक करेल, अभि बॉलला त्यानं स्टॉप केला आहे, परंतु 2 धावा देऊन जाईल, त्यामुळे धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ संपला आहे. 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल आपल्याला स्कोरबरोवरती पार भीती आहे. धनराजजी म्हात्रे, कुणालजी म्हात्रे, राजेशजी म्हात्रे, योगीजी म्हात्रे यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा. फुलटॉस होता, फटका चांगला गॅपमध्ये घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्याला संधी नाही आहे, बॉल जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. आणि आता पादीरचा हा पहिला वार येतोय, चौकार. धावफलक पुढे सरकत असताना 1/11 रन द विकेट. इथे देखील बॅटचा फ्लो जबरदस्त होता. मेघराजाचं आगमन होतो आहे. टाळांचा कडकडाट तुम्हाला पार मिळेल, ऐकायला मिळेल. आज सकाळी जवळजवळ 10 वाजेपासून खरं तर मेघराजाने सूचना दिली की मी येतो आहे, परंतु अद्यापही पडला नाही आहे. मैदानाच्या चौफेर बाजूला मी म्हणेन अंबरनाथला देखील पाऊस पडला, कात्रपला पडला, परंतु नवीन बडवली मध्ये आता संध्याकाळी आगमन होतं आहे. स्वागत आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. शेवटची मॅच मैदानावरती रंगती आहे आणि कदाचित मुन्ना पठाण सरांना भिजवून जाण्याचा पावसाचा देखील मला वाटते खरं तर इरादा असावा. शहापूरवरून ते दाखल झालेत या मॅचमध्ये. सर रेनकोट असेल तर घालून घ्या.
ओव्हर नंबर 2 तेजस 11. ओव्हर नंबर 2 पहिलाच बॉल चॉक करण्याचा प्रयत्न होता, सिंगल इथे भीतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील परंतु नकार दिलाय. सिंगलच्या साथीनं 12 धावा धापलकावरती जोडल्या जातील. जशी आता खेळपट्टी ओली होईल तसे बॉल देखील स्किट होतील, यातील मात्र शंका नाही आहे. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 2 वरुण इम्प्रा ट्रॉफी या स्पर्धेचं दमदार आयोजन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. राईट मोर द विकेट. इथे देखील फुल टॉस होता आणि कदाचित बॅटची गडा होती का हा प्रश्न उभा राहिला आहे. अजून एक डॉट. यस, बॅटची गडा होती, त्यानंतर टप्पा खरं तर समोर पडला यष्टीरक्षकाच्या आणि त्यानंतर डॉट बॉल ची समाप्ती होत असताना धावफलक पूर्णपणे थांबलाय. 12 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील धावफलक 12 आणि अनिल पादीर घालतोय आता 12 असंच म्हणावं लागेल. अजून एक डॉट. बॉलची समाप्ती होत असताना लेफ्ट आर्म सीमर दाखल झालाय, तुम्हाला पार मिळतोय बॉल ट्रॅकवरती. बाळा, हे बाळा नाही भाई, हे बमका गोळा आहे आणि त्याच प्रकारचे आता आगीचे गोळे तो टाकतोय मैदानावरती. डॉट. फुल टॉस. पुन्हा एकदा नो बॉल, परंतु यष्टीरक्षक अभि, त्याला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही. या मॅचमध्ये पुन्हा एकदा बॉलर त्यानं स्टॉप केला आहे. फ्रीडचा बॉल पुढचा असणार आहे, त्यामुळे इथून फक्त सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात ती देखील मिळेल. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना फ्री हिटचा इशारा. फ्री हिटचा बॉल, लाईन चेक करावी लागेल. लाईन परफेक्ट होती, त्यामुळे अजून एक डॉट. बॉलची समाप्ती होत असताना टप्पा पडल्यानंतर जणू काही एखादी पॉवर स्टेडिंग गाडी फिरावी असं बॉल मात्र वळण घेतो आहे आणि निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. लाईन रीड करता आली नाही आतापर्यंत. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पूर्णपणे बांधून ठेवलंय या मॅचमध्ये बेमने अनिलला देखील आणि चांगली बॉलिंग करतोय या मॅचमध्ये. मागील मॅचचा मान द मॅच खेळाडू तिथे सुदर्शन जाधव आऊट झाल्यानंतर का बॅटिंग केली होती बाळानं आणि आता बॉलिंग देखील चांगली करतोय. इथे लाईन चेक करावी लागेल. पंच सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात त्यांना एक धाव बहाल केली आणि धावफलक देखील 14 या आकड्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच. पुन्हा एकदा बीट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लाईन खराब. सातत्याने वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न बाळाचा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मॅचमध्ये. आणि अनिल देखील आता प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला माहिती आहे धावा अद्याप मोठ्या बनल्या नाही आहेत. धावफलक छोटंसं सेट झालं आहे. आता फटका चांगला आहे, क्वालिटी होती फटक्यामध्ये. मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला. बॉल सीमा पार, सिक्सर. षटकाराला आहे. धावफलक आता 21. 21 या आकड्यावरती आता टीमची टोटल सेट होत असताना धावफलक 21. 21. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक. बारक्या पाडावे. राऊंड द विकेट. बारक्याचा पहिलाच बॉल. डॉट. डॉट बॉल. बारक्याला तुम्ही पाहताय बॉल ट्रॅकवरती. नाव जरी बारक्या असं जरी कामगिरी मोठी करतोय. राऊंड द विकेट. सलगचा दुसरा डॉट बॉलची समाप्ती होत असताना
पाऊस जसा पडलाय खेळपट्टीवरती बॉल देखील थोडंसं स्कीट होतोय आणि निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होत असताना सलगचा दुसरा डॉट आलाय. धावफलक 21 या आकड्यावरती थांबतोय. बॅटची कडा सलगचा तिसरा बॉल बारख्यानं चांगला टाकलाय. सिंगलच मेल आणि त्यानंतर गलती से मिस्टेक बॉल बाउंड लाईनच्या बाहेर हा चौकार आलाय. 25. पंचवीस. राऊंड द विकेट. पुढचा बॉल चांगला आहे फटका. धाबा किती भेटतील क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो या मॅचमध्ये आणि अखेर आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. अजून एक चांगला फटका हुक केलाय आणि कदाचित षटकार बुक केलाय. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर आलाय. 6. 1 to go. धावफलक पुढे सरकत असताना 34. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकतोय. 35 धावा बनल्यात. सन्मानजनक टोटल आता तुम्हाला या मॅचमध्ये पार भेटतील. अजून एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या बॉल वरती जर षटकार आला तर चांगली फाईट रंगेल यातील मात्र शंका नाही आहे. कारण बॉलिंग अटॅक टीम पिंपळेवाडीचा देखील चांगलाच तुम्हाला पार भेटेल. काल देखील असाच सामना रंगला शेवटच्या मॅचमध्ये. तिथे अप्रतिम खेळ आपण पाहायला टीम पिंपळेवाडीचा देखील. इथे देखील शेवटचा बॉल आलाय. डॉट लेग बायच्या माध्यमातून सिंगल आली आहे. आणि धावफलक पुढे सरकत असताना 36.
37 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमचे म्हात्रे स्पोर्ट्सचे ओनर महेशदादा म्हात्रे यांचं आगमन झाले. वेलकम, स्वागत आहे आपलं. 37 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना पहिला बॉलवरती आलाय चौकार. राऊंड द विकेट. अजून एक चांगला फटका खेळाडू डीपमध्ये स्वतः संघ नायक होते. 2 धावा एकवटाचा प्रयत्न चालवला आहे. राजकीय मंडळ कुळगाव या टीमच्या माध्यमातून तुम्ही पाहते आता चांगली सुरुवात. पावसाच्या सरी देखील तुम्हाला पार मिळतील. धावफलक पुढे सरकत असताना 6 या आकड्यावरती टीमची टोटल. फटका चांगला आहे परंतु फसलाय की काय क्षेत्ररक्षक जज करतोय. हाताचा पिसारा पुरवत असताना एक सुंदर झेल टिपला आणि अखेर सुदर्शन जाधवला आता हे मैदान सोडावं लागतं. या बादची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. आणि आज दिवसभरामध्ये विपुल होळकरला फक्त सांगितलं आहे, विपुल होळकर तू फक्त खेळ कर. त्यामुळे दोन्ही इनिंगमध्ये आता चांगली कामगिरी. राऊंड द विकेट. गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोट विखुरली, फिंगर रोल केले परंतु बॉलला फाटवला. स्कोअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर. अभिच्या बॅटमधून अभि नाही तो फिर कभी नाही, सिक्सर. अभि मैदानावरती दाखल झालाय. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय गोरेच्या विरोधात. टीमची टोटल आता धावफलकावरती पुढे सरकत असताना 12 धावा. फुलटॉस टर्न करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. खेळाडू डीपमध्ये फाईन लेगला एक सिंगल मेल. सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकत असताना या मॅचमध्ये 13 आतापर्यंत बनल्यात. अजूनही 13 बॉलचं खेळ शिल्लक आहे. 24 धावाची गरज आहे. शेवटचा बॉल महत्त्वाचा या मॅचमध्ये. ओमकारला तुम्ही पाहता, ओमकार जाधव सरकार मैदानावरती दाखल झाला. सलामी जोडी. इथे घडलंय काय, कदाचित डीकेला टार्गेट केलं की काय आणि अखेर डॉट. शेवटच्या बॉलला निर्धाव. अजून या मॅचमध्ये 12 बॉलचं खेळ आता शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये 24 धावा चेस करावा इथून लागतील. चेक. 12 बॉल 24 धावा. बारा बॉल 24 धावाची गरज असताना पहिलाच बॉल जाईल बाउंड लाईनच्या बाहेर. अभिच्या बॅटमधून अजून एक चांगला फटका येतो. षटकार. चला, इमारतीमध्ये कोणी मुलं असतील, लहान मुलं, तर लगेच खाली या. लक्षात घ्या, या बाजूच्या जिममध्ये कोणी जर असेल लहान मुले तर लवकरात लवकर खाली यायचं आहे. अजून एक चांगला फटका. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, फॉलो केला बॉलला आणि पाठवलंय बाउंड लाईनच्या पलीकडे. अनिल पादीरवरती आक्रमण. सलगचा दुसरा सिक्सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. व्याज दरम्यान बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशनचे आमचे खजिनदार सचिनदादा दलाल यांचं आगमन झालं. मी मगाशी देखील उल्लेख केला, सचिनजी दलाल साहेबांचा संघ माद्रावरती खेळतोय. 10 बॉल 12ची गरज. अजून एक फटका खेचण्याचा प्रयत्न. बॅटची कडा, एक सिंगल, एकपटी जाईल
आणि सिंगलवरती थांबावं लागतं आहे. नऊ बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये आणि 11 धाब्याची गरज आहे. सचिन दादा दलाल यांचा संघ मैदानावरती खेळतो आणि अंतिम मॅच आजच्या दिवसामध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सेमीफायनल नंबर 1. बिग हिट, मोठा फटका खेळलाय, कदाचित फटका पोचलाय. लकी जज करतोय आणि आता लकी ठरतोय. टीम पिंपळवाडी संघासाठी सरकारला मैदान सोडावं लागेल. सव्वीस धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 8 बॉल 11 धाबा, 2 बॉल महत्त्वाचे दोन्ही टीमसाठी. 2 बॉलमध्ये इथून जर मोठा फटका आला तर पुन्हा आता कमबॅक करेल टीम. बॅटिंग करत असताना राज क्रीडा मंडळ कुळगाव, परंतु जर एखादा बॉल डॉट येतो आहे किंवा विकेट येते तर पुन्हा एकदा शिरकाव करते टीम पिंपळवाडी. या मॅचमध्ये यात काही मात्र शंका नाही आहे. 8 बॉल 11ची गरज असताना बॅटर ओमकार आऊट झालेत. नवीन बॅटर मैदानावरती तेजस मेहर दाखल झालाय. राऊंड द विकेट अनिल. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये खेळाडू पोहोचतात. एक सिंगल एकपडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवला आहे. 2 धाबा भरता वेगाने एकपडल्या जाते आणि हो कंप्लीट देखील झाल्यात. त्यामुळे 7 बॉल 9 धाब्याची गरज आहे या मॅचमध्ये. 37 धाबाचं टार्गेट असं वाटलं होतं. टार्गेट आता मोठं सेट झालं आहे कारण पावसाच्या सरी, पावसाचं आगमन झालं आहे. परंतु त्यानंतर काय कमबॅक केलं आहे या मॅचमध्ये टीम राज क्रीडा मंडळ कुळगावनं. राऊंड द विकेट. शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय. 2 खेळाडू बॉलवरती पोहोचतील. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप आणि त्यानंतर 2 धाबा सहजरित्या एकपटल्या जातील. त्यामुळे आता समीकरण येऊन ठेपलं या मॅचमध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक असेल 6 आणि 7 धाब्याची गरज. सहा बॉल आणि 7 धाब्याची गरज असताना बॉल ट्रॅकवरती लकी. 6 बॉल 7. 6 बॉलमध्ये 7 धाबा इथून चेस होतील की थांबवल्या जातील हा प्रश्न आता मैदानावरती उभा आहे. या मॅचमध्ये तुम्ही पाहत नाही अभि मैदानावरती अजूनही खेळतोय. जर शेवटच्या बॉलवरती विकेट आली असते तर कदाचित सामना मोठा झाला असता. डाऊन द विकेट. चांगला फटका आहे अंडर बॉक्स स्टाईलनं तुम्ही पाहताय. टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल तर एकपटी, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो आहे. 2 धाबा वेगाने एकपट्या जातील आणि धाव फलक देखील आता पुढे सरकत असताना 5 बॉल आणि या मॅचमध्ये 5च धाबाची गरज आहे. एक मोठा फटका मॅच फिनिश करू शकतो परंतु कमबॅक करावा लागेल या मॅचमध्ये लकीला देखील. पुढचा बॉल ऑन साइडला. बेबी को बेस्ट पसंद आहे आणि या मॅचमध्ये कुळगाव को चेस पसंद आहे परंतु थांबावं लागेल कारण महत्त्वाची विकेट आली आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक. अजून या मॅचमध्ये 5 धाबाची गरज आहे असं वाटलं होतं. बॉल जाईल बाउंड्रीच्या पलीकडे परंतु मैदानामध्ये अनिल पादीर ना बॉलला स्टॉप केलंय. त्यामुळे या मॅचमध्ये तुम्ही पाहताय रुको जरा सबर करो पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, हे सांगितलंय टीम पिंपळवाडीनं. आणि आता नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतो आहे. मास्टर माइंड खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तोच खेळाडू अमित डांगरे दाखल होत आहेत. सर अमित डांगरे मैदानावरती दाखल झालेत. या मॅचमध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 5 धाबा चेस करावा लागतील. टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला गावदेवी पिंपळवाडीच्या विरोधात.
4 बॉल 5 धाबा. चांगला फटका आहे, हुक केला गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, नाही थांबणार, बॉल जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे. मी आधीच म्हटलं होतं मास्टर माइंड खेळाडू मैदानावरती जर दाखल झालाय तर मोकाच्या येणाऱ्या क्षणी धोक्याची घंटा वाजवणारा हा बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4 और रन्स मिलेगे 4 तो होगा बेटा पार. स्कोर आर लेबल. शेवटचा एका धाब्याची गरज. 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येईल की पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम पिंपळवली वाडी. हाफ ट्रॅकर बॉल बरोबर क्षेत्ररक्षण तिथे उभा होता, परंतु अभिनंदन टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव. अभिनंदन सचिनदादा दलाल, तुमचा संघ थेट आता फायनलमध्ये दाखल झाला आहे. आणि हार्डलक टीम गावदेवी पिंपळवली वाडी, परंतु या स्पर्धेमध्ये 2 गावदेवी पिंपळवली वाडी टीम देखील खाली आज जाणार नाही आहे, कारण त्यांना देखील एक प्राईज मिळेल यात मात्र शंका नाही आहे. तो 3रा की 4था तो आपण शेवटच्या दिवशी ठरवणार आहोत.